नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये। सध्या मान्सून आहे जो रेंगाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आत्तापर्यंत मान्सून हा महाराष्ट्रात येणं गरजेचं होतं। मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल झाला। मान्सून महाराष्ट्रात न पोहोचल्यामुळे एकंदरीत शेतकरी वर्गामध्ये जसं चिंतेचं वातावरण आहे तसंच संपूर्ण महाराष्ट्राची जनता देखील आता चिंतेत आहे। कारण मान्सून रेंगाळला आणि त्याचबरोबर एल निनोचं संकट आहे जे आता उभं ठाकलंय। याच एल निनोमुळे आहे जे मान्सूनचे ढग आहेत जे महाराष्ट्रावरती आपल्याला आलेले दिसून येत नाहीये, तर दुसऱ्या बाजूला उत्तर भारतामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये आपल्याला वादळं दिसून येत आहेत, जी धुळीची वादळं आहेत आणि ह्याच कोरडे वारे आहेत ज्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनचे ढग महाराष्ट्रावरती कुठेतरी अजूनही येण्यासाठी विलंब होतोय। हवामान विभागाकडून जून अखेरपर्यंत योग्य पद्धतीने पावसाला सुरुवात महाराष्ट्रात होईल असं म्हटलं जातंय। मात्र महाराष्ट्रातील शेतकरी अर्थात तो मृग नक्षत्राला धरूनच आहे जो पेरणी करतो आणि खरीप हंगामाला आहे जी सुरुवात होते। भाताला पाणी नाही, भाताचं तरव वाळायला लागल्यात, भात वाळायला लागले, काही माळाचा ऊस वाळायला लागल्यात आणि असं असताना शेतीत आमच्या नदीत पाणी असून सुद्धा एकाएकी आम्हाला न कळवतं असं शेतकऱ्यांनी किंवा लोकांनी एकाएकी उपसाबंदी केलेली आहे। तर त्यासाठी त्वरित ती उठवावी आणि पाण्याचा पाऊस नाहीये, पाणी नाहीये, उपसाबंदी आहे, त्याच्यामुळे नेमकं शेतकऱ्याचं नुकसान काय होते ते मला जरा सांगा। काय नुकसान होतंय ते सांगा। भात पीक कोणती पेरणी झाली, काय भात पीक करपतंय, भाताचं पीक करपलंय, ऊसाचं पीक वाळायला लागलंय, ह्या दोन पिकाचं नुकसान होतंय। प्यायला पाणी येतंय, प्यायला पाणी बी आता म्हणजे उपसाबंदी असल्याकडनं प्यायला पाणी बी नाही आहे। शेतकऱ्यांचं शेतात गोठा आहेत, त्या गोठ्यात सुद्धा पाणी नाही आहे। काय म्हणजे अशी कंडिशन शेतकऱ्यांची। गेल्या वेळी 11 मे पासून पाऊस चालू झाला। ह्यावेळी मध्यंतरी एक वळीव पाऊस लागल्यामुळे कसं तरी डिझेल कुठून तरी पैदा करून काय करून शेतकऱ्यांनी शेतं नांगरून भुईमुग आणि भाताची पेरणी केली। पेरणी केल्यानंतर अचानक ही उपसाबंदी लागली। त्यातून खतासाठी शेतकऱ्यांना ॲप घेऊन ऑनलाईन खते घेण्याचा एक शासनाचा निर्णय आहे, तो पण अत्यंत चुकीचा आहे। कारण प्रत्येकाच्या एका मोबाईलवर एकाचाच ॲपवर उतारा डाउनलोड होतो। एका घरात दोघा-तिघांच्या नावावर शेती आहे, एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे त्याच्यामुळे खतं मिळेना झाल्यात आणि शासनाच्या या निर्णयामुळं शेतकरी पूर्णतया तोट्यात निघालेला आहे। मध्यंतरी झालेल्या पावसामुळं भुईमुग आणि भाताची लागण झाली आहे आणि पावसानं परत ओढ दिल्यामुळं भुईमुगाचे आणि भाताचे जे कोंब आलेले आहेत, जे भात आणि भुईमुग उगवून आले आहेत, ते पूर्ण करपत निघाले आणि त्यात शासनानं अचानकपणे उपसाबंदी लावल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना नसताना उपसाबंदी लागल्यामुळे आणि पाऊस लागून ओढ दिल्यामुळे पूर्णतः शेतकरी जर आज हे भात पिकाचं जर तरवे टाकलेलं किंवा भात पीक जर खराब झालं किंवा वाळून गेलं तर परत ज्यावेळी प्रत्यक्षात पाऊस लागेल त्यावेळी पेरण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे भात शिल्लक राहणार नाही आणि दुबार पेरणी करायची म्हटली तर त्यावेळी ते शक्य नसतंय। कारण भात रोपास जी आहेत लागणीसाठी ती आधी 21 दिवस तयार करावी लागतात आणि आधी 21 दिवस शेतकऱ्यांना पूर्ण तयारी केलेली ह्या उपसाबंदीमुळे जर वाया गेली आणि परत पाऊस चालू झाला तर त्याला ते भात पीक लावणं सुद्धा पूर्ण धोक्याचं होईल आणि पूर्ण शेतकऱ्याचा हा जो सीझन आहे खरीपाचा तो पूर्ण त्याचा कोलमडून जाईल आणि शेतकरी आर्थिक संकटात येईल। एकीकडे हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनोमुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठी वापरण्यास प्राधान्य देण्यात येते, तर पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी, जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी पाणी उपसाबंदी लागू करण्यात आली। अचानक उपसाबंदी केल्यानं शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली। त्यामुळेच मंगळवारी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या मारला। शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पाटबंधारे विभागानं उपसाबंदीचा निर्णय तात्पुरता शिथिल करत पाणी उपसायला परवानगी दिली आहे। मुळात हा प्रश्न कसा आहे की पाऊस लांबलेला आहे, आपण सर्वजण जाणतो। यामध्ये अल निनोचा इफेक्ट आहे हे पूर्वीपासून म्हणजे 2 महिन्यापासूनच आपण विविध स्तरावरून ऐकतो, तसे हवामानाचे रिपोर्ट देखील आहेत।
यामध्ये आता गेल्या वर्षीचा जर पाणी साठा धरणातला बघितला आणि आत्ताचा जर बघितला तर गेल्या वर्षी साधारणतः एक 45 ते 50% होता, तो आता 25-30% आहे. आपल्या म्हणजे माझ्या मंडळांतर्गत किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 मोठी धरणं आहेत. या 4 मोठ्या धरणामध्ये साधारणतः एक दूधगंगा जर सोडलं, दूधगंगामध्ये 9% आहे. नंतर बाकीच्या धरणामध्ये 25-30% आहे. यामध्ये उपसाबंदी करण्याचं प्रमुख कारण की बाबा पिण्याचं पाण्याचं कुठं कमतरता भासू नये त्यासाठी काल आपण उपसाबंदी लावली. यामध्ये आपण पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन केलेलं आहे ते 31 ऑगस्टपर्यंत केलेलं आहे. आता शेतकऱ्यांचाही म्हणजे रोष बरोबर आहे, त्यांचं चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. त्यांनी भातासारखी पिकं लावलेली आहे आणि त्यांना जी रोपं आहेत त्याला आता ते पाणी लागणार आहे आणि जर त्यांना पाणी मिळालं नाही आत्ता तर त्यांना परत पूर्ण सीझन त्यांचं नुकसान होऊ शकतं, एक सीझन पूर्ण जाऊ शकतो त्यामध्ये. तर त्यासाठी शेतकरी इथं जमले होते आणि फेडरेशननं इथं बाबा भूमिका त्यांची मांडली की बाबा उपसाबंदी त्यांना त्वरित मागे घ्या आणि दररोज बाबा म्हणजे आमचं नियोजन कसं होतं की 3-4 दिवसानंतर म्हणजे काल उपसाबंदी लावली आणि 1-2 दिवसानंतर एक 3-4 दिवसाची शिथिलता द्यायची आणि पुन्हा निर्णय घ्यायचा त्यामध्ये. तर त्यांची मागणी अशी आहे की बाबा त्याच्याऐवजी बाबा आपल्याला तास कमी करता येतील का. तर त्याप्रमाणे आता मगाशी कार्यकारी अभियंता देवकर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त दूधगंगेच्या तिथं उपसाबंदी आपण आता वारणेत तर पाणी आहे जवळजवळ 4.5 TMC लाईव्ह स्टोरेज आहे. एकूण 11-11.5 TMC पाणी आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये वारणेचा आपण 500 विसर्ग देखील सुरू आहे. त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं म्हणजे वारणेचा उठवतोयच आपण. त्यानंतर दूधगंगेचा फक्त उद्या न उठवता तो परवा दिवशी उठवतोय, कारण का नदीमध्ये पाणी आता सोडलेलं आहे, केटीवर सगळे भरले की मग आपल्याला तोही उठवता येईल. किती दिवसासाठी? ह्यामध्ये आता आपण मागणीप्रमाणे तर उठवतोय, त्यामध्ये एक आवर्तन द्यायचं असं ठरलेलं आहे. त्यामध्ये हे झाल्यानंतर मग पुन्हा पाण्याची परिस्थिती, पावसाची परिस्थिती. आता मी म्हणजे बैठक चालू असतानाच ॲपमध्ये बघत होतो एक किंवा पाऊस काय दाखवतोय काय. तर साधारणतः मला वाटतं 23 तारखेला काही दाखवतोय, त्यानंतर 24 27 तारखेनंतर कंटिन्युअस पाऊस दाखवतोय. तर त्या पद्धतीनं त्याचा विचार करून सुद्धा आपल्याला पुढचा निर्णय घेता येऊ शकतो. कोल्हापुरातील काळंबावाडी तसेच राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. त्यामुळे शिंगणापूर योजनेवरील पंपातून उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बालिंगा आणि शिंगणापूर या योजनेवर या निर्णयामुळे मोठा भार पडणार आहे. तर कोयना धरणात सध्या 9.5 TMC म्हणजेच 9.3% पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठा घटल्याने सांगलीतील कृष्णा नदीतून शेतीसाठी करण्यात येणाऱ्या खासगी पाणी उपशावर दिनांक 15 जूनपासून सांगली पाटबंधारे विभागानं बंदी घातली आहे. मोरणा नदी, मध्यम मोरणा प्रकल्प, संख, दोडा नाला आणि बसप्पावाडी प्रकल्प क्षेत्रातील सर्व खासगी सिंचन आणि औद्योगिक वापरासाठीच्या पाणी उपसा योजनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या साठीच्या योजना सुरू आहेत. तसेच सातारा जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या कृष्णा, कोयना, कन्हेर, उमरोडीसह अनेक धरणातील पाण्याचा साठा आता खालावलाय. सध्या उपलब्ध असलेलं पाणी जिल्ह्यात केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्यात आलेलं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात सध्या धरणात पाणीसाठा किती आहे? राधानगरी 26%, काळंबावाडी 9%, वारणा 16.54%, तर कोयना 9%. सध्या तरी मान्सूनचे ढग महाराष्ट्रावरती दिसत नाहीयेत. एल निनो फॅक्टर सक्रिय झाल्यामुळे कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतामध्ये आपल्याला धुळीची वादळं पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये आहे सध्या अजूनही काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते. काही ठिकाणी तुरळक, त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटाने पाऊस देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील हे 3 महत्त्वाचे जिल्हे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव आहे जे पाहायला मिळते. सध्याच्या घडीला मी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरामध्ये आहे. या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे आहे आपल्याला ही संपूर्णपणे पात्र आहे जे हळूहळू कोरडं पडताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या पात्रामध्ये असणारी जी प्राचीन मंदिरं आहेत, जी प्राचीन मंदिरं आता आपल्याला पाण्याबाहेर आलेली पाहायला मिळतात. पाणी पातळी कमी झाल्यामुळे ही सगळी मंदिरं खुली झालेली आहेत. मात्र त्याचबरोबर शेती आहे, जी शेतीसाठी पाणी आवश्यक आहे आणि त्याचबरोबर उपसाबंदी केल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र या ठिकाणी अडचण झालेली आहे. शेतकऱ्यांसमोर आहे ती शेती वाचवण्याचं, तर दुसरीकडे दुबार शेती करायची असेल तर पुन्हा तो खर्च, ह्या सगळ्याच अडचणी आहेत. मात्र त्याचबरोबर आजही प्रत्येकजण मान्सूनची वाट पाहतोय.
मान्सून कधी येईल, काय येईल, हा हवामानाचा अंदाज आपण पाहणारच आहोत. मात्र येत्या 4 ते 5 दिवसामध्ये अपेक्षा अशी व्यक्त केली जाते, शक्यता अशी व्यक्त केली जाते की मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. त्यानंतर सरासरी इतका पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल. जो सरासरी पाऊस आहे, जो खरीपासाठी योग्य ठरणारा आहे. आणि ह्याच प्रतीक्षेमध्ये आता शेतकरी आहे. तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याबरोबरच मी येथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.